पुढची महत्त्वाची बातमी अमरावतीमध्ये 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींचा आज निकाल आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीसाठी निवडणूक विभाग देखील सज्ज झाला आहे। तर अमरावतीमध्ये अचलपूर नगरपरिषद ही सर्वात मोठी नगरपरिषद आहे। अचलपूर नगरपरिषदेमध्ये मतमोजणीच्या 14 फेऱ्या होणार आहे। मतमोजणी केंद्रावर 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। तर थेट जातो अमरावतीमध्ये सूरज 10 आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सूरज, अमरावतीमध्ये 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींचा निकाल आज येतोय। 10 वाजता आता हे निकाल हाती यायला सुरुवात होईल। कशा पद्धतीची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे? पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे या निवडणुका लढवल्या गेलेल्या होत्या आणि कशा पद्धतीने आता निकाल यायला सुरुवात होईल? आपण जर पाहिलं, मी सध्या अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मतमोजणीची पूर्णपणे या ठिकाणी तयारी झालेली आहे। साधारणतः 12 नगराध्यक्ष पदासाठी जर पाहिलं तर 78 उमेदवार या ठिकाणी एकूणच या ठिकाणी रिंगणात होते आणि तब्बल 278 नगराध्यक्ष पदासाठी जर आपण जर पाहिलं तर 1250 या ठिकाणी जे संपूर्ण उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते। जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमध्ये जर पाहिलं तर ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा उभाटा पक्षाकडून जर पाहिलं तर यश लवटे या निवडणुकीच्या रिंगणात होता। त्याच ठिकाणी जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी प्रचार सभा या ठिकाणी घेतलेली होती। शेवटल्या दिवशी त्यांनी प्रचार सभा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात निवडणूक या ठिकाणी रंगात आली होती। तर कारण त्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड रॅलीला मोठा प्रतिसाद होता या ठिकाणी एकूणच या ठिकाणी लागलेला होता। दुसरीकडे जर पाहिलं तर धामणगाव रेल्वे नगर परिषद मधून जर पाहिलं तर भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे या ठिकाणी निवडणूक रिंगणात होता। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठेची या ठिकाणी निवडणूक असणार आहे। गेल्या 15 वर्षापासून जर आपण जर पाहिलं तर धामणगाव रेल्वे नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता होती। त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार प्रताप अडसड यांच्याकडे आव्हान असणार आहे। एकूणच जर आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मतमोजणीची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। 10 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। सध्या चांदूर रेल्वे येथील नगर परिषदच्या मतमोजणी या केंद्रावर मी आहे आणि या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी तयारी सज्ज झालेली आहे। प्रशासन सज्ज झाले आहे। एकूण 8 टेबलवर संपूर्ण या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणी खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला जर पाहिलं तर सुरुवातीला बॅलेट पेपरची या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्यानंतर ईव्हीएम मशीनची खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। साधारणतः 2 ते 2.5 तासामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता आहे। सर्वात मोठी नगर परिषद जर आपण जर पाहिलं तर अचलपूर सगळ्यात मोठी नगर परिषद नगर परिषद आहे, कारण का या ठिकाणी 99,000 पेक्षा जास्त या ठिकाणी मतदार आहेत। त्यामुळे तब्बल 20 फेऱ्या या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सर्वात शेवटी म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 वाजता नंतर संपूर्ण अचलपूर मधला या ठिकाणी एकूणच या ठिकाणी निकाल या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी कोणाचं पारडं या ठिकाणी जड असणार हे सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी सूरज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या निकालाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।